भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, हे वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती। शिंदे तेव्हा कोणालाच नको होते। शिंदे यांचा वकूब नव्हता, शिंदे यांचा अनुभव कमी होता, शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती की ते आमच्याबरोबर नको, त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं, त्यांना कोणताही अनुभव नाही, फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती। आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याआधीची म्हणतोय मी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यांचं असं म्हणणं ठरलं की दिल्लीतून जो निर्णय येईल तो आपण मान्य करू, म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही वगैरे हा पुढला विषय, पण जर तसं झालं तर शिंदे चालणार नाहीत आणि आमची भूमिका होती शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना नेमणूक केलेली आहे, त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकते। सर, ये हिंदी में जानना चाहते हैं, शरद पवार ने जो स्टेटमेंट दिया है कि उस समय एकनाथ शिंदे के नाम की चर्चा चल रही थी लेकिन आपस में सामंजस्य नहीं बन पाया। ज़रूर नाम की चर्चा चल रही थी, क्यों नहीं, क्योंकि वो लेजिस्लेटिव पार्टी के नेता के तौर पर उनका चयन हुआ था पहले से ही, लेकिन एनसीपी के जो वरिष्ठ नेता है, चाहे अजित पवार, तटकरे जी, प्रफुल्ल पटेल, वलसे पाटिल, ये लोगों का कहना था कि अगर सरकार बनती है तो ऐसा एक चेहरा चाहिए जो सबको साथ लेकर चले, जो अनुभवी हो। हम सब सीनियर नेता है, कोई जूनियर नेता के अंडर हम काम नहीं करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।